काही मुद्द्यांवरती सोसायटीमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. कमिटीसुद्धा अगदी टोकाची भूमिका घेते, सभासदसुद्धा अगदी हमरीतुमरीवर आलेला असतो. सोसायटीचं क्लब हाऊस हे सभासदांसाठी असतं, परंतु अनेकदा ते वापरायला दिलं जात नाही. कुठेही कमाई न करता आपण रिजनेबल त्याचे चार्जेस घ्यावेत आणि त्याची गाईडलाईन आचारसंहिता ठेवावी, कशा वापरावेत कसं नाही. एखादा सभासद आपल्याच घरामध्ये अनधिकृत बदल करतो, नाही तर काय होतं, एकाला सवलत दिली की दुसरा मग तिसरा अशी ती लागण लागत. तिथं वाईटपणा घ्यायला लागतं, पण तो जेव्हा तुम्ही ते पद सुचता तेव्हा ते घेणं आवश्यक आहे. पण अनेक सोसायट्यांमध्ये देणगीच्या नावाखाली किंवा डेव्हलपमेंटच्या नावाखाली जास्त पैसे घेतले जातात. आम्ही वारंवार सांगत असतो की नफा मिळवणं किंवा प्रॉफिट मिळवणं हे संस्थेचं काम नाही आहे. उत्सव साजरे करण्यासाठी जो एक वेगळा निधी आपण सोसायटी प्रत्येक कार्यकारिणीत आहे, त्याला काही बंधनं आहेत की? हे लष्करचं काम नाही आहे, हे आपलं कुटुंबाचं काम आहे, आपल्या फॅमिलीचं काम आहे, असं समजून त्यांनी करावं. उपविधी म्हणजे आपल्या दृष्टीनं गीता किंवा बायबल सारखं आहे, पण दुर्दैवाने फक्त आपण ते पूजेत ठेवतो किंवा जेव्हा आठवड्यात वाचतो त्याचा कधी अभ्यास करत नाही. नमस्कार, मी विश्वास रिसबूड. टॉप न्यूज मराठीच्या या विशेष भागात आपलं स्वागत. जसा देशाचा कारभार चालतो, राज्याचा कारभार चालतो, एखाद्या गावाचा कारभार चालतो, तसाच आम्ही ज्या सोसायटीत राहतो, ज्या हाऊसिंग सोसायटीत राहतो, त्या हाऊसिंग सोसायटीचा कारभार अगदी त्याच धर्तीवर पण छोट्या प्रमाणात चालतो. तिथंही पदाधिकारी असतात, कार्यकारिणी सदस्य असतात, त्याच्यानंतर सभासद असतात. या सभासदांचं काम किंवा कार्यकारिणीचं काम ही सोसायटी अत्यंत सुरळीतपणे कशी चालावी, कायद्यांचं उल्लंघन होता उपयोगाचं नाही आहे, व्यवस्थित कायद्यानुसार कामं चालावीत, सभासदांचे हक्क जपले जावेत, या सगळ्या गोष्टींवरती काम करून ही सोसायटी चालवली जाते. परंतु होतं काय की बऱ्याचदा सोसायटीचे पदाधिकारी जे असतात, पदाधिकारी किंवा सभासद या दोघांनाही सोसायटीच्या कायद्याचं ज्ञान नसतं. त्यातून अनेकदा काही त्रुटी निर्माण होतात, हिशोबामध्ये काही त्रुटी निर्माण होतात किंवा अन्य काही वादाचे प्रसंग उद्भवतात. तर हे वादाचे प्रसंग टाळले जावेत, नेमकं कायदा काय सांगतो, उपविधी काय सांगते, कायद्यातल्या वेगवेगळ्या तरतुदी काय आहेत, या सगळ्यांवरती अभ्यासपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष श्रीयुत सुहास पटवर्धन सर. नमस्कार. 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 आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. खरं तर हा विषय तसा वृक्ष आहे, परंतु तितकाच तुमच्या आमच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. सोसायटीचं काय होतं, सोसायटीचं कामकाज चाललेलं असतं, परंतु अनेकदा सोसायटीमध्ये लोकांना माहिती नसल्यामुळं हे कामकाज व्यवस्थित चालवलं जात नाही म्हणा, किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी निर्माण होतात. तत्पूर्वी या विषयावर आपल्याला तर बोलायचंच आहे, पण तत्पूर्वी महासंघ याची भूमिका काय आहे, महासंघाची भूमिका काय, काय नेमकं त्याची कामं आहेत सांगतो. विश्वाजी, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ हे गेले 50 वर्ष आहोत. आम्ही सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटची रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहोत. म्हणजे हे ज्या सगळ्या नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत त्यांचं वेगळ्या सरकारी तिथलं काम करणारा माणूस हा तज्ज्ञ नसतो, तो स्वतःचा नोकरी व्यवसाय कामधंदा करून हे करत असतो. त्यामुळे त्याला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणून आम्ही काम करतो. मी उदाहरणार्थ सोसायटी कशी स्थापन करावी, त्याची व्यवस्थापक समितीची इलेक्शन्स कशी घ्यावी, त्याची मंथली मासिक बैठक कशी बोलवावी, त्याचा अजेंडा कुठला असावा, वार्षिक सर्वांना सभा असावी, हे सगळं मार्गदर्शन करतो. अच्छा. आता अगदी सुरुवातीपासून आपण बघूया की एखादा विकसक जेव्हा अपार्टमेंट किंवा एखादी हे स्थापन म्हणजे बांधतो, स्कीम उभी करतो, घरं विकतो, लोक घरं विकत घेतात, त्या स्कीमचं सोसायटीमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची असते? सोसायटीतल्या त्या लोकांची असते की बिल्डर हा सोसायटी स्थापन करून देत असतो? काय सांगतो याच्यापुढे मी थोडी पार्श्वभूमी सांगतो. पूर्वी या गृहनिर्माण संस्था आपण याच्यासाठी आता 100 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे आपल्याकडे डेक्कन सोसायटी किंवा पारशी लोकांची सोसायटी बोलतो 100 वर्षाच्या सोसायटी आहेत. पूर्वी काय व्हायचं, लोक एकत्र यायचे, जागा विकत घ्यायचे, आर्किटेक्ट नेमायचे आणि आपल्या प्रत्येकाच्या आर्थिक कुवतीनुसार त्याला आवश्यकता असणारे एक तर प्लॉट खरेदी करून बांधकाम करायचे. मग ते बंगल्याचं बांधकाम करायचे किंवा फ्लॅट्स बांधायचे, मग सदनिका बांधायचे. 70-80 नंतर ही परिस्थिती बदलली आणि मग विकसक आले तिथं 80-90 नंतर, आणि मग ते लोक पहिल्यांदा जमीन मालकाशी करार करायला लागले आणि मग तिथे प्लॅन मंजूर करून घेऊन तिथं जाहिरात देऊन फ्लॅट्स बांधायला लागले किंवा बंगले बांधायला लागले आणि ते विकसक लोकांना विकायला लागले. आणि मग त्याच्यानंतर एकतर ती कंप्लीट झाल्यानंतर मोफा ॲक्टप्रमाणे, महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्टप्रमाणे ही विकसकाची जबाबदारी आहे
की जेव्हा तुम्ही मोफा ॲक्टप्रमाणे, महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्टप्रमाणे जेव्हा तुम्ही करार करता विकासकाबरोबर आणि त्या नवीन फ्लॅट धारकाबरोबर, तेव्हा त्यांनी तो पूर्ण झाल्यानंतर 4 महिन्याच्या आत त्यांनी किंवा 60% त्याचं बांधकाम पूर्ण झालं किंवा 60% बुकिंग झालं की त्यांनी एक रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था करायची किंवा अपार्टमेंट करायचं आहे किंवा कंपनी करायची, हे त्याच्यावर बंधनकारक आहे कायद्याने बंधनकारक आहे. बरोबर. आता सोसायटी तर स्थापन झाली, पण सोसायटीचं कामकाज नेमकं कसं चाललं जावं? GB किंवा कार्यकारिणीची सभा किती वर्षातून किती झाल्या पाहिजे? GB कशी कंडक्ट केली पाहिजे? एकंदर सोसायटीचं दैनंदिन कामकाज कसं झालं ह्याच्याबद्दल थोडक्यात जरा माहिती. अगदी यांना सांगतो की जेव्हा सोसायटी स्थापन होते तेव्हा पहिल्यांदा 1 वर्षासाठी त्याची हंगामी समिती नेमली जाते. उपनिबंधक सहकारी संस्था ती नोंदणीकृत करून देतो. त्याच्याबरोबर तुम्हाला नोंदणी पत्रक देतात आणि उपविधीची कॉपी देतात. उपविधी म्हणजे आपल्या दृष्टीनं गीता किंवा बायबलसारखं आहे, पण दुर्दैवाने फक्त आपण ते पूजेत ठेवतो किंवा जेव्हा आठवड्यात वाचतो त्याचा कधी अभ्यास करत नाही. तर हेच काम आम्हाला महासंघाकडे दिलेलं आहे. आमचं फेडरेशन आहे पुणे हाऊसिंग फेडरेशन, हे महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनला ॲफिलेट आहे. सुदैवाने मी दोन्हीचा अध्यक्ष आहे. आमच्या पुणे हाऊसिंग फेडरेशनला 50 वर्ष झाली आहेत. आमचं फेडरेशन आहे महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनला, म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या ज्या फेडरेशन आहेत त्याला ॲफिलेट आहे. ते आम्ही नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन, ज्यालाही ॲफिलेट आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया आणि आता इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह इयर, हे 2025 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आमचं कोऑपरेटिव्ह अलायन्सला पण ॲफिलेट आहे. त्यामुळे आणि महाराष्ट्र सहकाराची परंपरा फार मोठी आपल्याला माहिती असेल तर अगदी वसंतदादा पाटलांपासून म्हणजे आधी त्याच्याही आधी विठ्ठलराव गाडगीळे आणि आपल्याकडे विखे पाटील वगैरे मोठी परंपरा आहे. त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्यात, म्हणजे बँका, पतसंस्था आणि साखर कारखाने वगैरे. तर हाऊसिंग सोसायटीला तशी जुनी पार्श्वभूमी आहे, पण याच्यात काम करणार माणूस मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तज्ज्ञ नसल्यामुळे की त्याला हे सगळं करून असल्यामुळे त्याला सोसायटी कशी स्थापन करावी याच्यासाठी आमचं फेडरेशन उपविधी स्थापन करून देते. याला लागणारी सगळी स्टेशनरी देतो. प्लस आम्ही दर महिन्याला एक मुखपत्र काढतो वास्तुदर्शन म्हणून. त्याच्यात आम्ही सगळे न्यायनिवाडे आत्तापर्यंत किंवा कामकाज कसं झालं याच्या सगळं देतो. प्लस त्यांना आम्ही प्रशिक्षण पण देतो. ओके. अच्छा. आता ही तर झालं. बऱ्याचदा काय होतं की बिल्डर सोसायटी स्थापन करतो, सगळं होतं, पण कन्व्हेन्स डीड करत नाही. कन्व्हेन्स डीड करत नाही त्याचा अर्थ त्याच्या पाठीमागे त्याचा वेगळे हेतू असतात. कुठं FSI चा प्रश्न असतो किंवा TDR कुठेतरी त्याला तो भविष्यामध्ये त्याला रिडेव्हलपमेंटवर पुनर्विकास करायचा. मग अशा वेळेस तो ॲक्च्युअली बिल्डरला ते बंधनकारक आहे. कन्व्हेन्स डीड करून देणं हे बंधनकारक आहे. प्रमाणे मागेही जसं सांगितलं त्यामुळे कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करून देणं असतं. त्याच्यानंतर त्याचं कन्व्हेन्स म्हणजे खरेदी करून त्यामुळे लँड अँड बिल्डिंग ज्या इथं ती सोसायटी किंवा अपार्टमेंट झालं असतं त्याचं जमीन आणि इमारत या दोन्हीचं त्या गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंटच्या नावाने करणं हे मोफाप्रमाणे कंपल्सरी आहे. कायद्याने त्यांच्यावर ते बंधनकारक आहे. पण दुर्दैवाने भविष्यात येणारे लाभ लक्षात घेऊन त्याच्या वेस्टेड इंटरेस्टमुळे ते बरेच लोक करत नाहीत. पण काही चांगले विकसक पण किंवा चांगले जमीन मालक आहेत ते त्यांनी ऑलरेडी करून देतात. नवीन पिढीत आता चांगली त्यांना लवकर याच्यात मोकळं व्हायचं असतं. म्हणून महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी डीम कन्व्हेन्स म्हणजे मानव हक्क हस्तांतरण बरोबर की समजा बिल्डर नाही केलं तरी तर आपल्याला म्हणजे आपण पुणे फेडरेशन, महाराष्ट्र फेडरेशन या सगळ्या आमच्या जिल्ह्यात आता हा सगळा स्प्रेड जो आहे महाराष्ट्रात 1,25,000 कोऑपरेटिव्ह सोसायटी, 1,26,500 आणि 2 लाख अपार्टमेंट्स आहेत. पुण्यात 26,500 कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा 40 लाख अपार्टमेंट्स आहेत. आणि याच्यातल्या 50% ते 60% कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंटचं कन्व्हेन्स किंवा खरेदीकत झालेलं आहे. पण उर्वरितांचं झालेलं नाही. ते महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी मानवी अभिहस्तांतरण हे कायदा आणला. त्यासाठी बरेच वर्ष रूल्स होऊ दिले नाही, कारण कुठला कायदा आला तरी त्याची जोपर्यंत त्याचे रूल्स किंवा नियमावली होत नाही तोपर्यंत त्याचं अंमलबजावणी होऊ शकत नव्हती. पण सुदैवानं आपलं राज्यकर्ते पण प्रोग्रेसिव्ह आहेत, अधिकारी चांगले, त्याच्यामुळे लवकर आले आणि महाराष्ट्र हे प्रोग्रेसिव्ह असल्यामुळे त्याची अंमलबजावणी पण चांगली होती. आणि आता तर आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मागचे आयुक्त जे सहकार आयुक्त होते कवडेसाहेब, अनिल कवडेसाहेब किंवा आता दीपक तावरेजी यांच्या माध्यमातून आपण डीम कन्व्हेन्स हे 3 डिपार्टमेंटशी संबंधित आहे. जिल्हा उपनिबंधक त्याच्या पॉवर्स दिलेले आहेत. ते एक्स पार्टी म्हणजे तिथं नोटीस पाठवतात, पण तो जरी जमीन मालक किंवा विकसक आला नाही तरी त्याची सुनावणी करतात, पेपरमध्ये जाहिरात दिली जाते आणि त्याच्याकडून सुनावणी होऊन त्याचा प्लॅन वगैरे सगळं होऊन कायदेशीररित्या त्याला अधिकार सरकारने खूप मोठं दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी आणि त्यांना जमीन मालक किंवा विकसकाच्या वतीनं सही करण्याचे अधिकार दिलेत, म्हणजे त्याला डीम कन्व्हेन्स असं म्हणतात. त्याच्यानंतर ते 3 डिपार्टमेंटशी संबंधित आहे. ते प्रॉपर्टी कार्ड म्हणजे आधी स्टॅम्प ड्युटी ॲड्ज्युडिकेशनसाठी जातं IJR ऑफिसला, म्हणजे जिथं आपण पूर्वी सगळी स्टॅम्प ड्युटी वगैरे भरली आहे का नाही ते भरून घेतली जाते. नंतर प्रॉपर्टी कार्डावर. तर आता पुणे हाऊसिंग पेमेंट किंवा महाराष्ट्र हाऊसिंग पेमेंट आपण अशी मागणी केली आहे की हे सगळं ऑनलाईन पद्धतीने व्हावं, कारण इथं नागरिकांना अनेक डॉक्युमेंट्स घ्यायला लागतात
आणि हे सगळं अनेक वेळा हेलपाटे द्यायला लागतात, पैसे द्यायला लागतात, वेळ पैसे आणि एनर्जी याच्यात जाते आणि त्याच्यात हे सगळं आम्ही फ्लॅट तर घेतलेला आहे, पण सोसायटी प्लस हे सगळं लक्ष फुकटचं काम आपण करतोय. लोक बऱ्याच वेळेला स्वतःचे इंडेक्स देत नाहीत, आपले कागदपत्र देत नाहीत, हे सगळं सोसायटीचे पदाधिकारी असतात. ते सगळं ऑनलाईन पद्धतीने हवं. आणि सुदैवानं आता 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष गेले 5 डिपार्टमेंट सरकारची आता सगळी ऑनलाईन करतायत. आणि ही आता पुण्यात किंवा मुंबईला ऑनलाईन डीम कन्व्हेन्स पण आता सुरुवात झाली. अच्छा, हे झालं डीम कन्व्हेन्सबद्दल. सोसायटीची निवडणूक हा एक विषय फार महत्त्वाचा असतो की इलेक्शन लढवणं. अनेकदा बरेच सोसायटीचे सभासद इलेक्शन लढवण्यास नाखुश असतात किंवा जास्त पण तरी एखाद्याला जर सोसायटीची निवडणूक लढवायची असेल त्याला तो काय क्रायटेरिया आहे की तो पात्र ठरू शकतो? आधी सांगतो, पहिल्यांदा पूर्वी आपापल्या संस्था आपापल्या पातळीवर निवडणूक घेऊ शकत नव्हत्या, पण 97 घटना जशी 2013-14 झाली आणि ती आपण महाराष्ट्राने पहिल्यांदा स्वीकारली. त्यानंतर राज्य प्राधिकरण, निवडणूक प्राधिकरण आलं आणि त्यांच्यामार्फत या सगळ्या गृहनिर्माण संस्थांच्या इलेक्शन्स घेण्यासाठी कंपल्सरी केलं होतं. मी त्यांनी निवडणूक अधिकारी नेमणार, मग तो येणार, पण आपण त्याच्यासाठी प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्यांना सरकारकडे मागणी करून आपण त्याच्यात बदल करून घेतला आणि 250 गृह संस्था सभासदांच्या खाली, त्याला ई कॅटेगरी असं म्हणतात. तर ई वर्गातल्या याच्यासाठी आता त्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी त्यांनीच आपापल्या घ्याव्यात. फक्त त्याच्यासाठी जी नियमावली आहे ती आपण ई कॅटेगरीची महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन त्यांनी अधिकार दिलेत. आम्ही त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन हे केले, त्याची पुस्तिका दिली, त्यांना आम्ही प्रशस्ती पत्रक देतो. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या गृहनिर्माण संस्थेमधला कोणी होऊ शकतो की जो सध्याचा पदाधिकारी नाही आणि त्याला भविष्यात उभं राहायचं नाही, असा न्यूट्रल माणूस. हे पारदर्शक व्हायला पाहिजे आणि त्यासाठी जो आत्ताचा पदाधिकारी नाही आणि भविष्यात त्याला उभं राहायचं नाही असा माणूस तो निवडणूक निर्णयाची प्रक्रिया करू शकतो. सोसायटीतलाच माणूस. आणि जर समजा दुर्दैवाने तुमच्याकडे तो नसेल तर सरकारने पॅनल केलं आणि त्यासाठी पण आम्ही पॅनलवरच्या त्यांनाही आम्ही प्रशिक्षण देतो. मग एखादा सभासद निवृत्त झाला किंवा त्यांनी राजीनामा दिला तर अशा वेळेस एका सभासदासाठी जर ती निवडणूक लढवणं पाहतोय की त्यासाठी काय आम्ही त्याच्यात कायद्यात भरपूर बदल करून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी 2 लोकांच्या आपल्या वेकन्सी निर्माण झाली, म्हणजे तिथं काही पोकळी निर्माण झाली किंवा रिक्त जागा निर्माण झाली तर त्यासाठी तुम्हाला 2 जागा भरता येतात आणि त्या मॅन्यू कमिटीला तसे अधिकार दिले आहेत आणि त्याच्यात हळूहळू सुलभता येत चाललेली आहे. आता 154 बी कायद्यात 2019 मध्ये बदल झालाय. त्याच्यातही आता सरकारने त्याचे रूल्स येत नव्हते 5 वर्ष, पण तेही आले. त्याच्यासाठी आता सगळ्यांनी लॉ अँड ज्युडिशरी गेलंय आणि त्याच्यातही याच्यासाठी अधिक सुसूत्रता आणि सुलभीकरण होत आहे. अनेकदा आता आमच्या सोसायटीत मी आमचा अनुभव सांगतो की अनुसूचित जाती जमातीतला कॅटेगरीमधला सभासद आमच्याकडे नाही आहे. मग अशा वेळेस ओपन कॅटेगरीमधला आम्हाला घेता येऊ शकतो नाही. विश्वासजी याच्यासाठी काय झालंय, हे आपल्याकडं लोकशाही पद्धतीचा कारभार असतो आणि हे आपण काही केंद्र आणि राज्य याच्यासाठी हे असतं. तर आपल्याकडे काय केलेलं आहे की आता 100 लोकांची सभासद संस्था आहे तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे 11 व्यवसाय समितीचे दिले. त्याच्यात 6 जनरल कॅटेगरी म्हणजे याच्यानंतर 2 महिला, आता महिलांसाठी आरक्षण दिलेले, त्यात एक SC, एक ST आणि OBC म्हणजे अनुसूचित जाती जमाती इतर असं हे कंपल्सरी वाटते. काही केंद्राचं याच्यात आहे कारण वेगळे त्याच्यात न्याय निवडले त्यांच्यावर पूर्वी अन्याय जे लोक या प्रवाहात येत नव्हते त्यांसाठी हे दिलेलं आहे आणि ते काही वर्षांनी योग्य पण आहे. जरी फेडरेशनचं मत हे असेल कारण आपण सगळे हे सहजीवन आहे, गृहनिर्माण संस्था हे सहजीवन आहे आणि आपण सगळे लोक एकत्र राहत असतो. दुर्दैवानं काही लोक येऊ शकत नसेल त्यांच्यासाठी रिझन गेलं तर ते येतात. आणि जर समजा दुर्दैवानं अशा SC, ST, OBC म्हणजे अनुसूचित जाती किंवा महिला असे नसतील तर तेवढ्या जागा आपल्याला वेकंट ठेवाव्या लागतात, तेवढ्या रिक्त ठेवाव्या लागतात. इतर याच्यातनं ते भरता येत नाही. बरोबर. दुसरा असा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सोसायटीचं कामकाज चालण्यासाठी उपविधी आहे. त्या उपविधीनुसार सोसायटीचं कामकाज चालतं. त्यातले ज्या काय कायदे आहेत त्या कायद्यानुसार सगळा सोसायटीचा कारभार चालतो. परंतु सोसायटी जेव्हा स्थापन होते तेव्हा सोसायटीचा स्वतःचा बायलॉज तयार करता येतो का? त्या बायलॉजमध्ये स्वतःचे काही नियम तयार करता येतात का? हा प्रश्न मी याच्यासाठी विचारतोय की पुण्यामध्ये काही सोसायट्या आहेत की अमुक एका जाती धर्माच्या व्यक्तीला आमच्याकडे सोसायटीमध्ये आम्ही फ्लॅट विकणार नाही किंवा दिले जाणार नाहीत अशी काही आहेत सोसायट्या, किंवा मांस मच्छी खाणारे आहेत आमच्याकडे ती नाही आम्हाला आहेत. तर असा कायदा हा काय करता येतो का? सांगतो हा सहकार कायदा फार लिबरल आहे, फार सोपा आहे, सुटसुटीत आहे आणि याच्यात सगळी आपल्याला बंधन त्याच्यात काही नाही आहे. फक्त ॲक्ट, रूल्स आणि बायलॉज ही चौकट घालून दिलेली आहे. उपविधी, कायदा
आणि त्याची नियमावली, याच्या बाहेर जाऊन तुम्हाला काही करता येत नाही. या जर चौकटीत बसणार असेल तर तुमचं तुम्हाला साहित्य दिले, कारण आपल्याला काही सरकारने जमीन दिलेली नसते. आपण ओपन मार्केटमध्ये जमीन विकत घेतो किंवा आपण फ्लॅट बुक करतो. त्यानंतर आपण आपल्यासाठी हे सगळं स्वायत्तता 97% भरपूर अधिकार दिलेले, त्यामुळे आपण आपले करू शकतो. फक्त ते मुख्य जी चौकट आहे, म्हणजे आपल्याकडं कॉन्स्टिट्यूशन जशी आहे, घटना आहे तशी ॲक्ट, कायदा, रूल्स, नियमावली आणि उपविधी, याच्या बाहेर जाऊन तुम्हाला काही करता येत नाही. आणि शक्यतो तसं करू पण नाही एखादा, कारण कसं असतं, आपण जेव्हा हे सहप्रवास आहे, सहजीवन आहे आणि इतके वर्षाची आपल्याला परंपरा आहे. म्हणजे वसुधैव कुटुंब आपली पूर्वीपासून अनेक पिढ्यानपिढ्याची सवय, तर आपण एकत्र सगळ्यांनी जीवन जगावं. आपापल्या घरात जे काही असेल ते धर्म जात वगैरे आपल्या घरात ठेवावी. आणि आता पुढची पिढी बघितलं ते फक्त पहिलंच नाव लावतात, म्हणजे त्यांना ते वय नाही, तर हळूहळू ते सगळं आपण बदल करा. जरी वसुधैव कुटुंबकम ही अशी आपली संस्कृती आहे, परंतु होतं काय, काही मुद्द्यांवरती सोसायटीमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात किंवा कमिटीसुद्धा अगदी टोकाची भूमिका घेते, सभासदसुद्धा अगदी हमरीतमुरीवर आलेला असतो. असे हे वादाचे प्रसंग सोडवण्यासाठी कुठं नेमकं कुणाकडे तक्रार करावी, याच्यासाठी आपण अतिशय चांगली मशिनरी निर्माण आहे आपल्याकडं. ॲक्ट, रूल्स, बायलॉजमध्ये सगळं याच्याविषयी दिलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण व्यवस्थापक समितीनं कशा पद्धतीनं करावं कामकाज, त्याच्याप्रमाणे वार्षिक सर्वसाधारणामध्ये कुठले निर्णय घ्यायचे, विशेष सर्वसाधारण कुठले घ्यायचे, हे सगळं दिलेलं आहे. आणि त्याच्यात नसेल तर आपल्याला उपनिबंधक सहकारी संस्था अशी लॅडर दिलेली आहे. म्हणजे उपनिबंधक आहेत, त्याच्यापुढे जिल्हा उपनिबंधक आहेत, त्याच्यापुढे तुम्हाला जर त्याच्यातनं नाही झालं तर विभागीय आयुक्त आहेत, त्याच्यानंतर अगदी आयुक्त कार्यालय किंवा सहकार मंत्री आहेत, नंतर सहकार न्यायालय आहेत, इथपर्यंत तुम्हाला जाता येतं. अगदी हेगच्या कोर्टापर्यंत इंटरनॅशनल पण जाता येतं. तुम्ही मगाशी म्हणाल त्याप्रमाणे कधी कधी लोक इतकं म्हणजे इगो त्याच्यामुळे आपल्याला नको तेवढा आपला इगो किंवा असं, आणि त्याच्यात हे जेव्हा आपण समाजात राहतो किंवा जेव्हा अशा सहकारी गव्हर्नमेंट संस्था राहतो त्याच्यात तो थोडं पूर्वीचं जर सगळा अनुभव बाजूला ठेवून आपण करणं अपेक्षित असतं. पण कधी कधी टोकाची भूमिका असेल तर त्याच्यासाठी आपण तंटामुक्त संस्था ही आपण मागचे जे आपले आयुक्त होते त्यांनी पुढाकार घेतला होता आणि आमच्या सगळ्या फेडरेशन अजून ते त्या प्राथमिक स्वरूपेच आहे, पण हे आपण लवकरच मोठ्या प्रमाणावर घेतो आहे. आणि शक्यतो कोर्ट कचेऱ्या कमी करून आर्बिट्रेशन, कन्सलेशन या द्वारे करण्याचा आपला सगळा प्रयत्न चालला आहे. तेच आता आपण मगाशी चर्चा केली त्यावेळेस सोसायटीचं क्लब हाऊस हे सभासदांसाठी असतं, परंतु अनेकदा ते वापरायला दिलं जात नाही. मग अशा वेळेस तो सभासदांनी नेमकं काय भूमिका घेतली पाहिजे? आता एक क्लब हाऊस, स्विमिंग पूल किंवा इतर ज्या अमेनिटीज किंवा याच्यासाठी जे तुम्हाला विविध गोष्टी दिलेल्या असतात त्या सोसायटीच्या सभासदांसाठी मुख्यत्वे आहेत. त्यामुळे या सोसायटींनी छोटे छोटे फंक्शन्स हे करावं असं. त्यामुळे आपल्याकडे माहिती असेल तर युनिफाईड डिस्ट्रिब्युटर किंवा महानगरपालिकेच्या याच्याप्रमाणे तुम्हाला ते फ्री ऑफ FS आहे, म्हणजे कुठलेही नसं, फक्त त्याला दरवर्षी त्याला तुम्हाला टॅक्स लागतो, त्याचा मेंटेनन्स असतो, ते साफसफाई लागते, त्याला इलेक्ट्रिसिटी असतो. त्याच्यामुळे जो आवश्यक असेल तेवढा त्याच्यातला प्रॉफिट, म्हणजे त्याच्यात कुठेही कमाई न करता आपण रिझनेबल त्याचे चार्जेस घ्यावेत आणि त्याची गाईडलाईन, आचारसंहिता ठेवावी, कशा वापरावेत कसं नाही, आणि ते सगळं व्यवस्थापन ठरवावं आणि ते त्याला वार्षिक सर्वसभा किंवा विशेष सर्वसभेची मान्यता घ्यावी. पण हे उपलब्ध आहे सोसायटीच्या सभासदांसाठी आहे, तर त्यांना जरूर उपलब्ध करून द्यावं आणि त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन. समजा तसं देत नसतील तर त्याचं उपनिबंधक डायरेक्शन देऊ शकतात. अच्छा, आता जनरल बॉडी किंवा कार्यकारिणी, जनरल बॉडी ही वर्षातून एकदा होते. जनरल बॉडीला कोरमचं काही क्रायटेरिया का, कोरम किती असला पाहिजे म्हणजे ते ठराव त्याला कोरम हा म्हणजे तो तर महत्त्वाचा आहे की एवढे लोक तुमच्या निदान आपल्याकडे 20% म्हणजे आपल्याकडं तसे दिलेले प्रत्येक सोसायटीचे. आता बघा कायद्यात बदल झाल्यामुळे आता पूर्वी 10 लोक किंवा 11 लोक लागायचे, आता 5 लोकांची पण गृहनिर्माण संस्था होते. त्यामुळे प्रत्येक सोसायटीच्या प्रमाणे संख्येप्रमाणे मॅक्झिमम 20 दिलेलं आहे. मिनिमम 20 लोक असलेले चालू करता येतात किंवा त्याच्यात कायद्यात प्रोव्हिजन दिले की त्याला अर्धा तास ॲडजॉइन करून हे करतो, त्यामुळे त्याला कोरम नसला तरी चालतो असं दिले. फक्त रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्विकास किंवा स्वयं पुनर्विकासासाठी मात्र त्याच्यात 2/3 लोक याच्यात 66.6 म्हणजे 66-67% लोक उपस्थित पाहिजेत आणि त्याच्यातल्या 51% सभासदांनी त्याला मतदान करायला पाहिजे. हे रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्विकास किंवा स्वयं पुनर्विकासाच्या वेळी दिलेलं आहे. स्वयं पुनर्विकास तर 100% असल्याशिवाय शक्यतो करू नये. आणखीन एक म्हणजे सोसायटी चालवताना महत्त्वाचे 3 प्रश्न असे असतात की एखादा सभासद आपल्याच घरामध्ये काहीतरी बदल करतो, अनधिकृत बदल करतो, काहीतरी शेड टाकतो म्हणा किंवा इकडची भिंत तिकडे करतो किंवा खिडकी मोठी करतो, बाल्कनी आत घेणं वगैरे वगैरे. तर अशा वेळेस
सोसायटीचा जी कार्यकारिणी असते त्यांना काय अधिकार आहे की याच्यावरनं याबद्दल तर कारवाई भरपूर करावी? वेळा वाद होतात. वादाचे 3 मुद्दे आहेत. एक एलिव्हेशन डिझाईन आहे, म्हणजे आत काहीतरी त्याच्यात तुम्ही बाल्कनी आत घ्यायचं, शेड लावण्याची. दुसरं लिकेजेस म्हणजे गळती बरोबर. फ्लॅटमधली. आणि तिसरं पार्किंग. याच्यात हे सगळ्यात जास्ती जिथं वाद निर्माण असे मुद्दे आहेत. आता तुम्ही हा प्रश्न विचारला, हा आपला इलिगल बांधकाम म्हणजे अधिकृत जे बांधकाम केलं असेल तर व्यवस्थापन समितीकडे शक्यतो असं होऊ नये. अदरवाईज आपण उपविधीमध्ये त्यासाठी अतिशय चांगलं दिलं की सोसायटीच्या जागेत जर काही अतिक्रमण केलं असेल तर त्याला 5 पट मंथली मेंटेनन्स घेता येतो. आणि तसं त्यांनी अंमलबजावणी कर किंवा याच्यासाठी सौदा व्यवस्थापक समितीकडे अशी तक्रार आली तर त्यांनी आपल्या व्यवस्थापक समितीच्या बैठकीमध्ये त्याच्यावर चर्चा करावी. तेव्हा सभासदाला पहिल्यांदा एक नोटीस द्यावी की बा हे स्वतःहून काढून टाक. अदरवाईज त्यांनी जर 2-3 रिमाइंडर नाही काढलं तर जवळच्या आपल्या पुणे कॉर्पोरेशनचे जे आपले अधिकारी असतात, अतिक्रमण विभाग आहे, त्यांच्याकडे लिहावं. नाही तर काय होतं, एकाला सवलत दिली की दुसरा मग तिसरा अशी ती लागण राहते. बरोबर. आम्ही एकाने केले, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, मलाच का मग पिक अँड चूज किंवा फेवर केल्यासारखं दुसऱ्याला काहीतरी असं करू नये. आपण हे पारदर्शकपणे तटस्थपणे करावं. तिथं वाईटपणा घ्यायला लागतं, पण तो जेव्हा तुम्ही ते पद सुचता तेव्हा ते घेणं आवश्यक आहे. बरोबर. आणखीन एक प्रश्न म्हणजे थकबाकी. कुठल्याही सोसायटीमध्ये एक तरी सभासद असा असतोच की जो काहीतरी थकबाकी ठेवतो. तर त्याचे वैयक्तिक प्रॉब्लेम असतील किंवा त्याची एक वृत्ती असेल, काही ना काही कारणास्तव थकबाकी राहते. आणि मग थकबाकी वसूल करण्यासाठी कार्यकारिणीच्या वतीनं मग त्याला पत्र पाठवले जातात, स्मरणपत्र दिली जातात. त्याच्यानंतर मग उपनिबंधकाकडे तक्रार केली जाते. काय नेमकी ह्या थकबाकी वसूल करण्यासंदर्भात काय नेमक्या कायद्याच्या तरतुदी आहेत? सांगतो. याच्याविषयी असं आहे की कुठली संस्था पैशाचं सोंग आणू शकत नाही. त्यामुळे जसं सभासदांचं कर्तव्य आहे, त्याच्याप्रमाणे अधिकार आहेत, त्याच्यावरून त्यांची जी कर्तव्य ते त्यांनी पाळायलाच पाहिजेत. त्यामुळे दर महिन्याला ते किंवा बऱ्याचशा ठिकाणी 3 महिन्यांनी एकदा घेतात किंवा वार्षिक घेतात आणि त्याला काही डिस्काउंट देतात. ते जो काही असेल तर त्यांनी वेळच्या वेळेला मेंटेनन्स किंवा त्यांचा जो मंथली मासिक देखभाल खर्च आहे तो भरणं अपेक्षित आहे. तो जो भरत नसेल तर त्याला थकवा येतो. 3 महिने जर त्यांनी भरला नसेल तो थकबाकीदार होतो. आणि त्यामुळे व्यवस्थापक समिती त्याला नोटीस पाठवणं आवश्यक आहे. त्यावेळी त्याला 3 महिन्यांनी बाबा तू एवढं दिले नाही तर तुला एवढं आता बायलॉत उपविधीप्रमाणे मॅक्झिमम 21% त्याला पेनल इंटरेस्ट आहे. म्हणजे 21% तुम्हाला थकबाकीदार घेता येतं. त्याला पूर्वी 101 कायद्याच्या अंतर्गत त्याला होतं, आता त्याला 154B त्याचं आलेलं आहे. आणि हे ॲक्च्युअली सोपा कायदा आहे तो. म्हणजे जो आपण जर 3 जर त्यांनी हप्ते चुकवले असेल तर त्याला आपण पहिली नोटीस पाठवायची, दुसरी नोटीस पाठवायची. आणि मग आम्ही त्याचं एक मॅगीसारखं एक पुस्तक तयार करून दिलेलं आहे आणि उपनिबंधकाकडे त्याचे हे होते. तर आपण प्रकरण दाखल करू शकतो आणि त्याच्यात 3 ते 4 महिन्यात त्याचा निकाल लागू शकतो. आणि सभासदांना संपूर्ण व्याजासकट ते पैसे भरायला लागतात. आणि त्याच्यासाठी आमच्याकडे 3 रिकव्हरी ऑफिसर आहेत. मग एकदा थकबाकीचा दाखला आणि ते ओपन अँड शट सारखं आहे. मग तिथं दुसरे साक्षी पुरावे मला तोच प्रश्न विचारायचा आहे की काय होतं की वसुली दाखला मिळतो, उपनिबंधकांकडनं वसुली दाखला मिळतो, त्याला नोटीस पण जाते थकबाकीदाराला, पण त्याची अंमलबजावणी करणं हे सोसायटीला फार अपेक्षित नाही. कारण हे थोडंसं इमोशनली पार्ट असतो त्याच्यात. अगदी. त्याच्यामुळे हे सगळं काम करण्यासाठी आमच्याकडे वसुली अधिकारी आहेत. प्रत्येक महासंघाकडे पुणे हाऊसिंग मिटरकडे आमच्याकडे 3 वसुली अधिकारी आहेत आणि कोट्यवधी रुपयाची आम्ही वसुली केलेली आहे. आणि ते सगळे तो फ्लॅट विक्री करून वसूल करण्यापर्यंतचे अधिकार पण ते वसूल अधिकारी आहेत. आणि तिथं फक्त काय येतं की तुम्ही पैसे भरलेत का नाही एवढंच असलं, इतर आर्ग्युमेंट तिथं चालतच नाहीत. त्याच्यामुळे एकदा वसुली दाखला मिळाला की सगळं आमच्याकडे फेडरेशनचा जो वसूल अधिकारी त्यांना पहिली नोटीस पाठवतो, दुसरी नोटीस, नाही तर जप्ती करून त्याचा सगळा लिलाव करण्यापर्यंतचे अधिकारी. आणि त्याच्यामुळे एक तर तो अपील करू शकतो तरी देखील 50% तुमचे पैसे वसूल होतात. आणि असं आत्ता आमच्याकडं अशी फार रेअर उदाहरणं आहेत, फार कमी आहेत उदाहरणं. अदरवाईज 99.99% पैसे वसूल होतात. ओके. आता फक्त थोडी आपल्याला पेशन्स दाखवायला लागतात, थोडं आपल्याला फॉलोअप करायला लागतो. आणि आता हे सगळं हळूहळू ऑनलाईन करण्यासाठी आम्ही सहकार खात्याच्या मागे लागलो आहे. दुसरा असा एक प्रश्न आहे की जेव्हा एखाद्या सभासदाचं निधन होतं, वारसा हक्कानी त्याच्या, मग ते जर समजा मिस्टर मिसेस दोघांच्या नावाने जर फ्लॅट असेल, त्यातला जर मिस्टर गेला असेल किंवा पत्नी गेली असेल, तर अशा वेळेस वारसा हक्काची नोंदणी करण्यासाठी काय काय आपल्याकडे वारस नोंद म्हणजे हे करण्यासाठी आपल्याकडे उपविधीमध्ये आपण सगळे फॉर्म्स दिलेले आहेत. कशा पद्धतीने करावं त्याची उदाहरणं दिली आहेत. कारण त्याची वारसा नोंद म्हणजे आता तो फ्लॅट वैयक्तिक घेतला आहे का, ह्याच्यात घेतलं, हे आपल्याला सोसायटीला काही माहिती नसतं. त्यामुळे आपल्याकडे त्याचं विल किंवा नॉमिनेशन आपल्याकडं असेल असं त्याकडे आपण नोंद करून घेतो.
की त्याचं नॉमिनेशन असेल तर त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हे करावं, कॉन्टॅक्ट कोणाला करायचा ते सगळं आपल्याकडं दिलेलं आहे. त्याप्रमाणे कशा पद्धतीनं कसं वारस नोंद कशी करून शेवटी वेगळे हे असतात किंवा आता नवरा आणि बायकोच्या नावानं असेल तर साधारणपणे पहिला जो असतो तो गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारी त्यांना संपर्क साधावा. तो जर एक्सपायर झाला तर त्याचा जॉईंट सहसभासद असतो त्याच्यावर करावं. त्याचे वारसदार असतील तर गृहनिर्माण संस्था आहे त्यामुळे आपल्याला तो तिथे राहत असतात, त्याचे आई वडील भाऊ बहीण आपल्याला माहिती असतात, तर त्यांना संपर्क साधावा. अदरवाईज हे करावं. आणि हे अतिशय सोपं हळूहळू करून दिलं. 154B म्हणजे अनेक गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेशन सर्टिफिकेट किंवा प्रोबेट आणायला लागत नाही. त्यासाठी फॅमिली अरेंजमेंट पण एक व्यवस्था करून दिलेली आहे. आणि नॉमिनेशन तुम्ही केलं तर ते सोपं जातं. प्लस इंडेमनिटी बॉन्ड घेऊन अशा गोष्टी करता येतात आणि त्यासाठी सगळं लागणारं मार्गदर्शन आमचा महासंघ करतो. अच्छा, मग अशी एक विषय बोलता बोलता राहून गेला, लिकेजेस हा अगदी प्रत्येक सोसायटीमध्ये काहीतरी. आता लिकेजेस जे सार्वजनिक ठिकाणी जे लिकेज होतं, सोसायटीच्या सार्वजनिक ठिकाणी लिकेज होतं, पण होतं ते सभासदाच्या कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्या प्रॉब्लेममुळे तो लिकेज होतो. मग अशा वेळेस ते सोसायटीचा जो खर्च आहे तो सभासदांकडून वसूल करायचा की उपविधीमध्ये आपण जे नमुना उपविधी गेलेत, मॉडेल बायलॉज जे केले त्याच्यात आपण व्यवस्थितपणे गेले. आणि उपविधी करताना अशा प्रकारची अनेक आर्ग्युमेंट आली होती. आणि आत्तापर्यंत जे काही उपनिबंध जे काही आदेश दिले होते, मग कोर्टाने दिले होते, हायकोर्टाने दिले, याचं सगळं लक्षात घेऊन आपण त्याच्यात घेतलं की ज्याच्या फ्लॅटमधलं गळतं त्यांनी त्याचा खर्च करायचा आहे. आणि जो वरचा टेरेस आहे तो सोसायटीने करायचा आहे, कॉमन याचा. आणि खालचे पार्किंगमधलं असेल तर सोसायटी करते. साईडचं लिकेजेस असेल तर सगळं सोसायटीने करायचं आहे. अदरवाईज ज्याच्या फ्लॅटमधनं गळतं एवढं आपण सोपं केलं. काही काही ठिकाणी प्रॅक्टिस म्हणून वरचा खालचा 50-50% करतात. वरच्या मजल्यावरचं बांधकामाचं काही लिकेज असेल तो खालच्या मजल्याला त्रास होतो. मग अशा वेळेस त्या दोघांनी मिळून तो खर्च. नाही तसं नाही. ज्याच्या फ्लॅटमधनं गळतं म्हणजे वरच्या फ्लॅटमधनं खाली गळतं तर वरच्या मजल्याने ज्याच्यातनं गळतं त्यांनी करायचं असतो. ओके, हे बायलॉज उपविधीमध्ये अगदी क्लिअर दिले. फक्त ते लोकांना माहिती नसतं. आपण काय करतो ते नुसतंच उपविधी तसं ठेवतो आणि मग त्याच्यावरच भरपूर वेळा भांडणं निर्माण होतात. आणि मग जिथं जसं जशा इमारती जुन्या व्हायला लागतात तसं हे प्रमाण वाढतं. त्यामुळे अशा पद्धतीने करावं. व्यवस्थापन समितीला पूर्ण अधिकार दिलेत. त्या फ्लॅटमध्ये एंट्री करायचे अधिकार दिले. तुम्हाला जर तो एंट्री म्हणजे तुम्हाला प्रवेश करून देत नसेल तर तुम्हाला पोलिसांना कळून तुम्हाला आत जाता येतं. हे सगळ्या कारण लँड अँड बिल्डिंग म्हणजे ती इमारत आणि जमीन ही सोसायटीच्या मालकीची आहे. आणि तुम्ही जो फ्लॅट विकत घेता त्याच्यात राहण्याचा अधिकार तुम्हाला उपविधीमध्ये दिलेला आहे, बायलॉजमध्ये प्रमाण दिलेलं किंवा शेअर सर्टिफिकेट आणि अलॉटमेंट लेटरमध्ये इंडेक्स प्रमाणे तुम्हाला तो फ्लॅट वापरायचा अधिकार. बाकी सगळं बालकी सोसायटी. म्हणजे थोडक्यात जी गळती ज्याच्याकडनं गळती होती त्यांनी तो खर्च करायचा. अगदी क्लिअर बायलॉजमध्ये दिलेलं आहे. अच्छा, उपविधीमध्ये त्याच्याविषयी आता दुसरा एक आणखीन एक नाहीये. अच्छा, आणखीन एक दुसरा विषय असा असतो की जेव्हा फ्लॅट विकला जातो, थकबाकी असेल तर ती थकबाकी येणारा सभासद भरतो किंवा ज्यांनी विकलेला असतो तो थकबाकी भरतो. थकबाकीचा प्रश्न नाही आहे. ट्रान्सफर फी कायद्यानुसार 25,000 रुपये घ्यायला हवी. पण अनेक सोसायट्यांमध्ये देणगीच्या नावाखाली किंवा डेव्हलपमेंटच्या नावाखाली जास्त पैसे घेतले जातात. तसं काही काही सोसायटीत तसं घेतलं जातं. हे पण घेतलं जातं त्यांच्याकडनं देणगीच्या स्वरूपात. तर ते कायद्याने योग्य आहे? कायद्याने अतिशय ते चुकीचं आहे. आणि अशी काही कारवाई झालेली कारवाई अनेक संस्थांवर झाली. अशा पदाधिकाऱ्यांना 3 ते 5 वर्षासाठी तुम्हाला सस्पेंड पण केले, त्यांचे हक्क पण परत, त्याला परत इलेक्शनला उभं राहता येत नाही. अशा अनेक संस्थांवर कारवाई केली आहे. त्यामुळे शक्यतो तसं कुठल्याही संस्थेनं करू नये. आम्ही वारंवार सांगत असतो की नफा मिळवणं किंवा प्रॉफिट मिळवणं हे संस्थेचं काम नाही आहे. आपल्याला 25,000पर्यंत केले ते आम्ही उपविधीच्या मी 2-3 कमिटीवर आहे, म्हणजे पूर्वीच्या पण होतं. आम्ही ती मागणी केलेली आहे की काही पर्सेंटेज प्रमाणे घ्यावं, कारण आपल्याकडे थकबाकी असतात किंवा सोसायटीची इतर कामं डेव्हलपमेंट कामं करायची असतात. त्यामुळे 25,000 ही लिमिट आता ही पूर्वी 10-15 वर्षापूर्वी ती वाढवून घ्यावी याच्यासाठी विचार चालला आहे. पण गव्हर्नमेंट संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं कुठलंही कंपल्सरी देणगी किंवा तोपर्यंत आम्ही ट्रान्सफर करणे असं काही करू नये. याच्याविषयी उपविधीमध्ये क्लिअर दिलेले सरकारच्या गाईडलाईन्स क्लिअर आहेत. आणि त्याच्यामुळे 25,000पेक्षा जास्ती घेऊन आणि मग अशा पद्धतीचं काही ठिकाणी तर कॅशमध्ये पण घेतात. आणि मग त्याच्याविषयी अनेक वेळा भांडण होतात किंवा देताना लोक देणगी म्हणून देतात आणि नंतर मग तक्रारी करतात. त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलाही व्यवहार संस्थेच्या पद्धतीने करू नये. दुसरे असा एक विषय आहे की सोसायटीमध्ये सगळ्या लोकांनी एकत्र यावं, एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी आणि एक चांगलं वातावरण सोसायटीमध्ये निर्माण व्हावं, यासाठी उत्सव असतात. वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. 26 जानेवारी आहे, 15 ऑगस्ट आहे, गणेशोत्सव आहे, दसरा दांडिया आहे, शिवजयंती आहे. तर या उत्सव साजरे करण्यासाठी जो एक वेगळा निधी आपण प्रत्येक कार्यकारिणी तयार, त्याला काही बंधनं आहेत की नाही? सांगतो आपल्या कुठल्याही गृहनिर्माण संस्था किंवा सामाजिक आपले जे कुठल्याही
आधी आपण सहकाराच्या याच्यामुळे सहकार कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या उद्देशात येऊया. उद्देशातच दिलेलं आहे, कुठल्याही संस्थेच्या उद्देशातच असं दिलेलं असतं की उद्देश काय आहे तर लोकांनी एकत्र यावं. म्हणजे पहिलं तर खरेदी करावं वगैरे, मेंटेनन्स करावं, या त्याप्रमाणे लोकांनी एकत्र यावं, सांस्कृतिक मनोरंजनाचे कार्यक्रम करावेत आणि यासाठी आवश्यक असणारे सगळं मॅनेजिंग कमिटीचं ते काम आहे. याच्यासाठी करायला काय पाहिजे, कारण तुम्ही व्हॉट्सअपवर बघितलं असेल तर अनेक आहे की याच्यावर कारवाई झाली, ऑडिटरने ऑब्जेक्शन घेतलं वगैरे. हे कशामुळे घेतलं आहे तर ती उपविधीमध्ये जरी असेल तरी त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बजेट म्हणजे त्याचं अंदाजपत्रक तयार करायला पाहिजे. वर्षभर आपल्याला काय काय करायचं आहे, किंवा गणपती करायचं आहे, नवरात्र करायचं आहे, 15 ऑगस्ट करायचं आहे, 6 जानेवारी, 31 डिसेंबर, जे काय करायचं सगळे प्रकारचे उत्सव साजरे करा आणि सगळ्या लोकांनी एकत्र. आणि शेवटी संस्थेकडच्याच लोकांकडनं पैसे घ्यायचे, त्यांच्यासाठीच खर्च करायचे, फक्त तेच चेकने पेमेंट द्यावं. त्याच्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा बजेट अंदाजपत्रकात प्रोव्हिजन करा, त्यामुळे त्याच्या मेंटेनन्समध्ये त्याच्या मासिक शुल्कात त्याच्या ॲड करून घ्या आणि तिचे जे तुम्ही बजेट किंवा अंदाजपत्रक घेतलं त्याप्रमाणे त्याचा खर्च करा आणि त्याचं व्हाउचर करून वेळच्या वेळी त्याला द्या, चेकने पैसे द्या. त्यासाठी म्हणजे 10 रुपये झाले तर 100 रुपये लावू नका. त्यामुळे त्याच्यासाठी हे जिथं जिथं असं चुकीच्या पद्धतीने केलं गेलं, म्हणजे जिथं 1000 रुपये होते तिथं 1000 रुपयाचं त्यांनी मांडवाचा खर्च 50,000चा 1,00,000 रुपये लावला, किंवा जेवणाचा खर्च 100 बिलं व्यवस्थित दिली नाही, हा कॅशने पेमेंट दिलं, तिथं ऑडिटरने ऑब्जेक्ट केली. अदरवाईज जिथं अंदाजपत्रक आहे आणि याच्यासाठी खर्चासाठी सोसायटीच्या सभासाठी जर खर्च केला असेल तर त्याला कुठेही तुम्हाला ऑडिट ऑब्जेक्शन येत नाही आणि त्याला तुम्हाला जनरल पण मान्यता देते. त्यामुळे सगळ्या प्रकारचे उत्सव 15 ऑगस्ट, 26 जानेवारी लोकांनी एकत्र सहजीवन आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे संपूर्ण करावं, फक्त बजेटमध्ये प्रोव्हिजन करून त्या खर्चाच्या लिमिटमध्ये करावं. कधी कधी सोसायटीमध्ये मोठी मोठी कामं काढली जातात, रस्त्याचं काम काढलं जातं, ड्रेनेज लाईन जुनी झालेली असते, म्हणजे ड्रेनेज लाईन नवीन करायची असते, अशा वेळेस तो निधी खूप लागतो खूप. मग अशा वेळेस ती जीबीची मान्यता लागते की कार्यकारिणीमध्ये त्याच्यासाठी प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल तर रिपेअर्स मेंटेनन्स फंड आणि याचा आपल्याकडे ऑलरेडी दिले 0.75% त्याप्रमाणे तुम्ही करावं. आणि जर पेंटिंग असे काही विशेष खर्च असतील, कारण जशी सोसायटी जुनी होती की 5-10-15 वर्षांनी ते आपल्याला करायला लागते, तर यासाठी जनरल बॉडीची मान्यता घ्यायलाच पाहिजे. 3 कोटेशन्स घ्यायला लागतात, सगळे व्यवहार चेकनी करायला लागतात आणि हे सगळं पारदर्शकपणे केलं तर याच्यात काही ऑब्जेक्शन नाही. जिथं पारदर्शकता नसते, जिथं लोकांना विश्वासात घेतलं जात नाही, जिथं कोटेशन्स मागवली जात नाहीत, त्यातला जो लोएस्ट किंवा हायेस्ट असेल तर त्याला का दिलं हे सगळं तुम्ही सांगा त्याच्या. आणि मग त्यांनी चेकने पेमेंट केलं तर कुठेही काही अडचण येत नाहीत. अनेक गव्हर्नमेंट संस्था आहेत त्या अनेक वर्ष सुखात सफान जातात. जिथं काही अंडर हँड डिलिंग किंवा चुकीच्या गोष्टी केल्या तिथं मात्र नक्कीच लोक जाब विभागतात आणि तो त्यांचा लोकशाही त्याचा हक्क आहे. आणखीन एक असा प्रश्न आहे की हल्ली आमदार फंडामधून सोसायटीची काही विकास कामं करता येतात असा एक सरकारचा निर्णय अध्यादेश आहे असं मी आहे. मग अशी करता येतात, त्याला मान्यता करता येतात. आता काय झालंय, पूर्वी गृहनिर्माण संस्थेच्या आतली कामं त्यांना करता येत नव्हती, पण आता त्यांना बजेट दिलं 50-50 लाखापर्यंत त्यांना दिलेलं आहे. आणि आता त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचा GR पण आहे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर, ओला कचरा कोरडा कचरा हे करणं, CCTV लावणं याच्यासाठी दिलेले आहेत. त्याच्यात 25% गृहनिर्माण संस्थांनी आपण स्वतःचं मार्जिन म्हणजे कॉन्ट्रिब्युशन द्यायचं आणि 75% तो निधी मिळू शकतो. पण त्याच्यासाठी आधी त्याची मान्यता घ्यायला लागते. त्याच्यासाठी सगळं ते ऑडिट बिट करणं आणि त्याच्याप्रमाणे करावं. कारण ते शेवटी आमदार फंडांनी पूर्वी काय करायचे, बाहेरचे फुटपाथ किंवा ज्या नको त्या गोष्टी होत्या ज्या निमित्तानं होत असेल तर करावं. पण याच्यात 2-3 काही लोकांनी आक्षेप पण घेतला होता. तुम्ही म्हणता तुम्ही मतं विकत घेण्यासाठी लालूच दाखवता वगैरे, तसं काही नाही आहे. भारतातले लोक फार हुशार आहेत, कोणाला कधी मतदान करायचं काय सगळ्यांना योग्य वेळ कळतं. त्यामुळे असं कोणाच्या याच्यावर काही भरीच पडत नाही, म्हणजे ते शहरातले असो किंवा ग्रामीण भागातले असो. शेवटचा प्रश्न असा आहे की सोसायटीचं कामकाज करायचं म्हणजे लष्करच्या भाकरी भाजायच्या असा एक सर्वसाधारण समज आहे. एकतर नाखुश असतो, उदासीन असतो, कुठल्या त्या आपलेच कामं झाले आपले थोडे आणि हे कशाला काम करायचं. तर या लोकांसाठी काय तुम्ही आवाहन कराल? हे लष्करचं काम नाही आहे, हे आपलं कुटुंबाचं काम आहे, आपल्या फॅमिलीचं काम आहे असं समजून त्यांनी करावं. आणि अनेक लोक करतात. मी पूर्वी फक्त इथे निवृत्तच लोक घ्यायचे, पण आता सुदैवानं मोठ्या मोठ्या सोसायट्या झाल्यात आणि तिथे यंगस्टर्स पण आले. आता सगळे लोक येतात. उलट आम्ही सहकार मित्र आता अशा सोसायटीत नेमतोय आणि हे सगळं सुटसुटीत कसं होईल. पूर्वी आपली मानसिकता नव्हती दर मासिक देखभाल चुकवत देण्याची, पण आता आपण ओला उबर करताना 100-200 रुपये येतो, स्विगीवर मागितल्यानं 500 रुपये येतो, पिझ्झा खातात. तसं आता लोकांना क्वालिटी लागते हल्ली आता आणि पारदर्शक लागते. हे जर तुम्ही सांगितलं तर लोक येतात, काम करतात. नसेल तर मॅनेजर नेमतात, त्यांना स्वतः शक्य नसतं. ते म्हणतात आम्हाला सर्व्हिस द्या, आम्हाला चांगल्या प्रकारच्या सुविधा द्या, आमची स्वच्छता ठेवा, आम्हाला चांगल्या कुटुंबाला इथं राहायचं आहे आपल्या सगळ्या आई वडील म्हातारे लोक आणि मुलांसकट, तर चांगल्या सुविधा द्या. पूर्वी मानसिकता लोकांची नव्हती,
आता लोक पैसे द्यायला तयार आहेत, त्यांची मानसिकता बदलली आणि त्याप्रमाणे फक्त त्यांना क्वालिटी लागते आणि पारदर्शकता लागते. धन्यवाद सुहासजी. आज आज आपण इथे येऊन ह्या सगळ्या सोसायटीच्या कामकाजाबद्दल अगदी सविस्तर आणि उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा टॉप न्यूज मराठीच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपले पण आभार आणि टॉप न्यूजचे पण आभार. तर धन्यवाद. मंडळी, जय आज महाराष्ट्र, आपण जय सहकार. सोसायटीचं कामकाज कसं चाललं पाहिजे, काय नेमके कायदे आहेत, कायद्याच्या काय तरतुदी आहेत, वादाचे प्रसंग उद्भवल्यानंतर कशा पद्धतीनं ते आपण भूमिका घेतली पाहिजे, अनधिकृत बांधकाम असेल किंवा लिकेजेस असतील किंवा अन्य काही महत्त्वाचे सण समारंभ कसे साजरे केले, या सगळ्यांवरती आपण आज सविस्तर चर्चा केलेली आहे. ही चर्चा आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण तुम्ही आम्ही कुठल्या तरी ना कुठल्या तरी सोसायटीचे सदस्य आहोत, पदाधिकारी आहोत. या सगळ्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि उपविधीचा अभ्यास एक पदाधिकारी म्हणून किंवा सभासद म्हणून त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून अनेकांना त्याचा सल्ला देता येऊ शकतो किंवा सोसायटीचं कामकाज सुरळीत करता येऊ शकतं, चालवता येऊ शकतं. तर हा व्हिडिओ आपण जरूर पहा. धन्यवाद. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.